नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जानेवारी महिन्याच्या पेमेंटबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे, बरोबर? पण काळजी करू नका. नक्की काय झालं आणि पैसे आपल्या खात्यात कधी येणार आहेत हेच आपण आता सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचे पैसे नक्की मिळणार तरी कधी. गेल्या काही दिवसांपासून याबद्दल बरीच चर्चा सुरू होती, पण आता आपल्याकडे याबाबतची अगदी अचूक आणि अधिकृत माहिती आलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी हे पाहूया की हा सगळा गोंधळ सुरू कुठून झाला. तर याची सुरुवात झाली एका अधिकृत सूचनेपासून, ज्यामध्ये प्रशासनाकडून एक छोटीशी पण महत्त्वाची चूक झाली होती. झालं असं की प्रशासनाने वेबसाईटवर पेमेंटच्या तारखेबद्दल एक अपडेट टाकली. पण त्या अपडेटमधल्या एका लहानशा चुकीमुळे लाभार्थ्यांमध्ये पेमेंट नक्की कधी होणार याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला. आणि बघा, चूक नेमकी इथेच झाली होती. त्या सूचनेमध्ये पेमेंटचं वर्ष चुकून 2025 असं लिहिलं गेलं होतं. खरं तर ते 2026 असायला हवं होतं. याच एका आकड्यामुळे सगळा गोंधळ उडाला. पण चांगली गोष्ट ही आहे की ही चूक जास्त वेळ तशीच राहिली नाही. प्रशासनाने यावर खूप लवकर ॲक्शन घेतली. चला पाहूया ही समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं. काही जागरूक लाभार्थ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी ती प्रशासनापर्यंत पोहोचवली. आणि यावर प्रशासनाने सुद्धा खूप वेगाने प्रतिसाद दिला. त्यांनी ती चुकीची सूचना पोर्टलवरून लगेच काढून टाकली आणि काही वेळातच एक नवीन, अचूक माहिती देणारी सूचना पुन्हा प्रसिद्ध केली. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. नवीन आणि अचूक माहिती नक्की काय आहे? ही माहिती ऐकल्यावर पेमेंटबद्दलचा सगळा गोंधळ दूर होईल. तर हे वेळापत्रक नीट लक्षात ठेवा. 27 जानेवारी 2026 म्हणजे मंगळवारी दुपारी 3 वाजल्यापासून ते 28 जानेवारी 2026च्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे पोर्टल मेंटेनन्ससाठी बंद राहणार आहे. आणि या वेळेनंतरच पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मेंटेनन्सच्या काळात वेबसाईटवर कोणतंही काम करता येणार नाही. त्यामुळे जर पोर्टल उघडलं नाही तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. ही फक्त पेमेंट प्रक्रियेचाच एक भाग आहे. बरं, तर या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय? आपल्या बँक खात्यात पैसे नक्की कधी जमा होणार आहेत? तर ही वेळ व्यवस्थित लक्षात ठेवा. 28 जानेवारीच्या संध्याकाळी 7 नंतर पोर्टल पुन्हा व्यवस्थित सुरू होईल आणि त्याच रात्रीपासून पैसे वाटायला सुरुवात केली जाईल. याचा सरळ अर्थ असा आहे की बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात 28 तारखेला रात्री उशिरा किंवा 29 जानेवारीला सकाळपर्यंत पैसे जमा झालेले असतील. या सगळ्या घटनेवरून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. अधिकृत माहितीमधली एक अगदी छोटीशी चूकसुद्धा किती मोठा गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण करू शकते, नाही का? यावरून आपल्याला अचूक माहितीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं.